आपलं स्वागत। नजर टाकूया काही ठळक घडामोडींवर। मोदी सरकार 25 करोड भारतीयांना देणार खुशखबर। येणारे नवीन वर्ष 2016 हे घेऊन येत आहे खूप साऱ्या सुट्ट्या। येत्या गुरुवारी व शुक्रवारी नवी मुंबईत होणार 100% पाणी कपात। नेहरू स्थित प्रभाग क्रमांक 88 चे मतदान 10 जानेवारी 2016 रोजी घेण्यात येईल। नेरूळ स्थित प्रभाग क्रमांक 88 च्या स्थानिक नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूमुळे प्रभाग क्रमांक 88 च्या पोटनिवडणुकीची घोषणा महानगरपालिकेकडून करण्यात आली। 10 जानेवारी 2016 रोजी मतदान घेण्यात येणार आहे। नेरूळ स्थित प्रभाग क्रमांक 88 च्या स्थानिक नगरसेविका शशिकला मालादी यांच्या मृत्यूमुळे प्रभाग क्रमांक 88 च्या पोटनिवडणुकीची घोषणा महानगरपालिकेकडून करण्यात आली आहे। 10 जानेवारी 2016 रोजी सकाळी 7:30 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत मतदान होणार। त्याकरता नामनिर्देशन पत्र देण्याची तारीख 15 डिसेंबर ते 21 डिसेंबर 2015 राहील। नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी 15 डिसेंबर ते 22 डिसेंबर राहील। नामनिर्देशन पत्राची छाननी 23 डिसेंबर रोजी करण्यात येईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 28 डिसेंबर राहील। 10 जानेवारी 2016 रोजी मतदान घेण्यात येईल व 11 जानेवारी रोजी मतमोजणी केली जाणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। पनवेल ब्रिजच्या आसपासच्या परिसरात 2 इसम नियमितपणे दारूच्या नशेत असलेल्या लोकांना लुटून त्यांच्याकडील वस्तू व पैसे काढून घ्यायचे। या 2 लुटारूंना परिमंडळ 2 च्या गुन्हा शाखेने ताब्यात घेतले। पनवेल ST स्टँड रेल्वे स्टेशन पनवेल ब्रिजच्या आसपासच्या परिसरात 2 इसम नियमितपणे दारूच्या नशेत असलेल्या लोकांना लुटून त्यांच्याकडील वस्तू व पैसे काढून घेत असत। अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरच्या 2 इसमांबाबत गोपनीय बातमीदारांमार्फत अधिक माहिती मिळवली असता जिस्पी उर्फ थापा व पंडित उर्फ नैसलवाल हे दोघे दारू पिऊन बाहेरील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांना स्टँड व रेल्वे स्टेशन परिसरात लुटत असत। सदर ठिकाणी सापळा लावून सदर इसमास ताब्यात घेतले। सदर इसमास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। परिमंडळ 2 च्या गुन्हे शाखेने सापळा रचून सरुचीने व कौशल्याने अथक परिश्रम घेऊन तपास करून सदर गुन्ह्यातील आरोपी गंगाराम जयसलवार वय 30 व जिस्पी उर्फ थापाला ताब्यात घेऊन त्यांच्यावर कारवाई केली आहे व पनवेल परिसरातील नागरिकांची या लुटाऱ्यांपासून सुटका केली आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। मोरबे धरणात कमी जलसाठा शिल्लक असल्या कारणाने येत्या गुरुवार आणि शुक्रवारी 100% पाणी कपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतलाय। तसेच शनिवारी मात्र कमी दाबात पाणी पुरवठा केला जाईल, त्यामुळे नवी मुंबईकरांमध्ये असंतोष वाढत चाललाय। दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस कमी पडल्यामुळे मोरबे धरणात कमी जलसाठा शिल्लक आहे। तसेच पाऊस कमी पडल्यामुळे सुरुवातीपासूनच महानगरपालिकेने मोरबे धरणातील पाण्याचे नियोजन करणे आवश्यक होते, पण पालिकेने ही बाब गांभीर्याने न घेतल्यामुळे योग्य नियोजन न केल्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी वाया जाऊन आता खूपच कमी जलसाठा मोरबे धरणात शिल्लक राहिलाय। पालिका प्रशासनाला खदखदून जाग आता आली आहे, म्हणून त्यांनी 100% पाणी गुरुवारी व शुक्रवारी पाणी कपात करण्याचा व शनिवारी कमी दाबाने पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेऊन पाणी कपात करण्यास सुरुवात केली। त्यामुळे नवी मुंबईकरांच्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतोय। ब्युरो रिपोर्ट MVTV। मोदी सरकार ESI एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम मध्ये 2016 पर्यंत बदल करून फ्री हेल्थ आणि कॅशची सुविधा सोबतच सोशल सिक्युरिटी कव्हर देण्याच्या योजनेवर काम करत आहे। या योजनेचा 25 करोड भारतीयांना फायदा होणार आहे। मोदी सरकार 25 करोड भारतीयांना खुशखबर देणार आहे। सरकार ESI म्हणजेच एम्प्लॉई स्टेट इन्शुरन्स स्कीम मध्ये डिसेंबर 16 पर्यंत बदल करून फ्री हेल्थ आणि कॅशची सुविधेसोबतच सोशल सिक्युरिटी कव्हर वाढवण्याच्या योजनेवर काम सुरू आहे। केंद्रीय श्रम मंत्रालयाने ESIC ला निर्देश देऊन डिसेंबर 2016 पूर्वी सर्व काम पूर्ण करण्यास सांगितले। त्यानंतर ही योजना सुरू होणार आहे। या योजनेमुळे 25 करोड भारतीयांचा फायदा होणार आहे। ब्युरो रिपोर्ट MVTV। येणारे नवीन वर्ष 2016 हे खूप सुट्ट्या घेऊन आलं आहे। या वर्षात जास्तीत जास्त सण हे शुक्रवारी व सोमवारी आले आहेत, त्यामुळे 5 दिवसाच्या ऑफिसवाल्यांना लोकांना सुट्ट्यांचा आनंद घेता येणार आहे। येणारे नवीन वर्ष 2016 हे खूप सुट्ट्या घेऊन आलं आहे।
या वर्षात जास्तीत जास्त सण हे शुक्रवारी व सोमवारी आले आहेत. शुक्रवारी सणानिमित्त सुट्टी असल्याने 5 दिवसांच्या ऑफिसवाल्या लोकांना शुक्रवार, शनिवार, रविवार अशा 3 दिवस लगातार सुट्ट्या मिळणार आहेत व सोमवारी सुट्टी आल्यामुळे रविवारला लागून सोमवारच्या सुट्टीचाही आनंद घेता येणार आहे. ब्युरो रिपोर्ट MBTV. आजच्या बातमीपत्रात इतकंच. तोपर्यंत नमस्कार.